मी मंगरूळ गावचा रहिवासी आहे. आमच्या मंगरूळ ग्रामपंचायत अंतर्गत इथं NA44च्या नावाने NA44 नसताना 45ची प्लॉटिंग चिकलठाणे येथील रहिवासी शेख सिराज शेख रहीम शेख सिराज शेख रजाक, दुसरे अमान आरेफ शेख यांनी कमीत कमी 2021 पासून इथं प्लॉटिंग टाकलेली आहे. आणि इथं तुम्ही बघताय आता कमीत कमी 400 लोकांना फसून त्यांनी कमीत कमी 3 ते 5 कोटी रुपयांची प्रॉपर्टी कमवलेली सर. आणि माझ्यासारखे माझे 3 भाऊ इथं गणेश बाबूराव जाधव, संदीप भीमा जाधव, अरुण भीमराव जाधव यांना त्यांनी प्लॉट नोटरी करून दिली सर कमीत कमी 3 वर्षापासून. पण त्यांना आता ते रजिस्ट्री करायला त्यांना टाळाटाळ करत आहे. कितीमध्ये घेतला प्लॉट सर? त्यांनी कमीत कमी जिथं रेट चालू आहे सर 2,50,000 रुपये, तिथं त्यांना देत आहे सर 4,50,000 रुपयांना. एवढं सर खूप मोठं फसवणूक झालेली त्यांची. पण तरी त्यांनी प्लॉट घेऊन सुद्धा हे तुम्ही बघताय इथून हे जे अलीकडे दिसतंय का साहेब तुम्हाला, हे मंगरूळच्या अंडरमध्ये येत आहे. हे झाडाच्या अलीकडे मंगरूळच्या अंडरमध्ये. आणि पलीकडे जे आहे ते गट क्रमांक 118 जळगाव अंडरमध्ये आहे सर ग्रामपंचायत हद्दीमध्ये. तर ह्या सदर भूमाफिया यांनी कमीत कमी 3 ते 5 कोटी रुपयांची प्रॉपर्टी कमवून सर गोरगरीब जनतेचे टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे सर. त्यांना जर आता त्यांनी कबाड कष्ट करून प्लॉट घेतलेले आहेत आणि अव्वाच्या सव्वा भावामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळं माझे सर्व सन्माननीय न्यायालयांना, सन्माननीय पत्रकार महोदयांना, सन्माननीय माझ्या तहसीलदार साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना मी तसे निवेदन दिलेले आहे साहेब. पण मग बघू आता काय होतं आहे ते. नेमकी फसवणूक कशी झालेली आहे? फसवणूक सर अशी झालेली आहे की त्यांनी 21 पासून प्लॉट घेतले, त्यांना आणखी रजिस्ट्री करून दिलेली नाही. रजिस्ट्रीच्या नावाखाली सांगतात की पैसे घेतलेले पूर्ण पैसे तेव्हाच घेतलेले साहेब. ज्यावेळेस त्यांनी नोटरी करून दिली सर, असा उल्लेख आहे नोटरीमध्ये की आम्हाला पूर्ण पैसे भेटलेले आहेत. ज्यावेळेस रजिस्ट्री चालू होईल त्यावेळेस ते त्यांना रजिस्ट्री करून देईल. रजिस्ट्री चालू झाली का मग? मागच्या वेळेस सर चालू झाली होती रजिस्ट्री, पण तेव्हा त्यांनी केली नाही. आता सध्या तर माझ्या हिशोबानं ज्याच्या नावावर 7/12 आहे त्याचा समजा ज्यांनी केलेली आहे पहिले रजिस्ट्री, त्यांच्या रजिस्ट्रीवर फेर आणि रजिस्ट्री चालू आहे सर. बरं, ठीक आहे. मग आता काय त्यांचं काय म्हणणं आहे, आता करणार आहे का नाही? ते तर म्हणताय की बाबा नाही सध्यात रजिस्ट्री बंद आहे असं सांगतात. असं एवढीची उत्तरं देतात. आणि कमीत कमी तुम्ही बघताय सर, हे कमीत कमी आता ह्या सोडा विकणारा, निरमा विकणारा व्यक्ती त्याला प्लॉट दिला सर कमीत कमी 2 प्लॉट 9 लाखात दिले सर. 2 प्लॉट 9 लाखात. जे रीतसर असेल त्यांचं त्यांनी त्या बेसवर तर घ्यायला पाहिजे ना प्लॉट. पण हे अव्वाच्या सव्वा भावाने प्लॉट देत आहे सर. तुम्हाला न्याय नाही मिळाला तुम्ही काय करणार? सर मी आता हायकोर्टामध्ये गेलेलो आहे. माझं तर म्हणणं आहे गणेश बाबूराव जाधव माझा भाऊ, माझं नाव दिलीप बाबूराव जाधव आहे, मी मंगरूळचा रहिवासी आहे. आणि 3 जणांनी जे प्लॉट घेतला त्या 3 जणांनी त्यांना रीतसर नोटीस पाठवलेली हायकोर्टाची. तसं तुम्हाला मी दाखवू शकतो. माझे वकील साहेब आहेत आंबील ढगे साहेब हायकोर्टाचे. चालेल, ठीक आहे. मी त्यांच्या मार्फत याचिका दाखल केलेली आहे सर त्यांच्यावर. नोटीस पाठवली गेली त्यांना. तसं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्यांना रीतसर नोटीस पाठवली, ते काही उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. आणि सर माझे सन्माननीय मी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे सर. याचिका दाखल करून त्यांच्यावर मी 420चा गुन्हा दाखल करणार. ठीक आहे सर. ही त्यांना नोटीस जी पाठवली सर, हे बघा, ठीक. रीतसर नोटीस पाठवली. तहसीलदार साहेबाला पण निवेदन दिले, तक्रार दिलेली आहे. न्याय भेटेल सर. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे सर.